आणि पुढची बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गामध्ये भाजी मळ्याचं प्रचंड नुकसान झालंय। कारण आहेत रानटी जनावर। या रानटी जनावरांनी भाज्यांचे वाफे उद्ध्वस्त करून टाकलेत। तळ कोकणामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी या संपूर्ण गोष्टींमुळे आर्थिक संकटात आलाय। त्यातच सततचा पाऊस आणि रानटी जनावरांचं अतिक्रमण यामुळे हातातोंडाशी आलेलं भाजीपाला उत्पादन नष्ट होत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं। मात्र हेच भाजीपाल्याचं उत्पादन सध्या अडचणीत आलेलं आहे, कारण वन्य प्राणी आहेत त्यांचा उपद्रव वाढलेला आहे। मी एका वेंगुर्ले मठ परबवाडी येथील एका प्लॉटवर आहे। इथे पाठीमागे दृश्यामध्ये तुम्ही बघू शकता, ही जी भाजीपाला आहे इथे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं उत्पादन घेतलेलं। इथे असेल तर भेंडी असेल, दोडकी असतील किंवा वाल असेल, अशा अन्य ज्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या इथे घेतलेल्या होत्या। मात्र गणपतीच्या वेळी ही भाजीपाला मोठ्या प्रमाणात बाजारात येतो आणि याला मोठ्या प्रमाणात मागणी असते। जवळजवळ हे जे शेतकरी असतात ते भाजीपाला उत्पादनातून लाखो रुपयाची उलाढाल करतात। मात्र हेच भाजीपाला उत्पादन आहे ते कुठेतरी वन्य प्राण्यांच्या अटॅकमुळे हे कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। सध्या जरी वेंगुर्ले मठ परबवाडीतली जशी स्थिती आहे तशीच जिल्ह्यात अनेक ज्या फळबागायतदार असतील किंवा भाजीपाला विक्रेते असतील त्यांची आहे, कारण सगळीकडे वन्य प्राण्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढलेला आहे। भाजीपाला उत्पादकातून मोठ्या प्रमाणात मागणी होते की ती म्हणजे आपणाला नुकसान भरपाई मिळावी। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। वेतुरा असू दे, तेंडुली असू दे, दाबोली असू दे, आवेरा असू दे, लोकांनी शेती सोडली। वेतुऱ्यातले लोक म्हणजे भाजीपाल्यात तर एक नंबरचे होते। आता लोक तिथे शेती करू शकत नाही गव्याच्या उपद्रवामुळे। काय आता जो तो शेती सोडतोय त्याचं कारण गव्यामुळे। काय जंगली प्राणी भरपूर वाढलेत आणि गव्हर्नमेंट याच्यावर कुठच्याही प्रकारचं अंकुश देत नाही। तर कोकणामधली ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने या भाजीपाला उत्पादनाचं नुकसान होत आहे।